नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। तर आजचा आपला 28वा दिवस आहे। यामध्ये आपण सांख्यिकीमधील उपघटक, संचित वारंवारता सारणी आणि केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण जे 3 आहेत, मध्य, मध्यक आणि बहुलक, आपल्याला मध्य त्यानंतर मध्यक आणि बहुलक या संदर्भात माहिती मिळवायची आहे। तर यामध्ये असलेले काही महत्त्वाचे मुद्दे। संचित वारंवारतेचे प्रकार। आपल्याकडे 2 संचित वारंवारता आहेत, एक आहे पेक्षा कमी आणि एक आहे पेक्षा जास्त। पेक्षा कमी संचित वारंवारता आणि पेक्षा जास्त संचित वारंवारता। तर आपण पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे काय ते बघूया। एखाद्या वर्गाची वारंवारता आणि त्या वर्गाच्या आधीच्या सर्व वर्गाच्या वारंवारता यांच्या बेरजेला त्या वर्गाची वरच्या मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता म्हणतात। एखाद्या दिलेल्या वर्गाची वारंवारता म्हणजे ही कुठलाही एखादा वर्ग घेतला त्या वर्गाची वारंवारता आणि त्या वर्गाच्या आधीच्या सर्व वर्गांच्या वारंवारता यांची बेरीज, त्याला आपण काय म्हणतो, पेक्षा कमी, वरच्या मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता असं म्हणतो। आता या ठिकाणी आपल्याला एक वारंवारता दिलेली आहे, वारंवारता सारणी दिली। एका शाळेतील 10वीच्या 50 विद्यार्थ्यांना प्रथम घटक चाचणीत गणितात 40 पैकी मिळालेल्या गुणांची सारणी पुढे आहे। यावरून संचित वारंवारता सारणी तयार करा। हे बघा, 10वीचे विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी ज्यांना प्रथम घटक चाचणीमध्ये 40 पैकी किती गुण मिळाले हे आपल्याला सांगितलं। तर त्यामध्ये 0 ते 10 गुण मिळवणारे विद्यार्थी 2 आहेत, 10 ते 20 गुण मिळवणारे विद्यार्थी 12 आहेत, 20 ते 30 गुण मिळवणारे 20 आहेत आणि 30 ते 40 गुण मिळवणारे 16। असं जर आपण याची बेरीज केली तर ही बेरीज किती येते, 50 येते। तर यामध्ये आपल्याला पेक्षा कमी संचित वारंवारता, आता जी आपण व्याख्या पाहिलेली आहे त्याप्रमाणे पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे। तर इथं बघा, या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये काय दिलं, 2 आणि हे 2 अधिक 12 म्हणजे इथं काय येईल, मग 2 अधिक 12 म्हणजे 14। त्यानंतर हे 2 इथं आणले होते, या ठिकाणी 14 आपल्याला याच्यामध्ये घ्यावे लागतील। हे 14 कारण आधीच्या सर्व वर्गाची वारंवारताची बेरीज ही 14 झाली आणि ही आता इथली किती आहे, 20 आणि हे 14 म्हणजे काय झालं, हे 34। परत हे 34 आणि आता सध्याची वारंवारता किती आहे इथली, 16 आणि 34 म्हणजे एकूण किती झाले, 50। अशा प्रकारे आपल्याला हे भरावं लागेल। आता त्याचप्रमाणे पेक्षा जास्त संचित वारंवारता सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे। आता पेक्षा जास्त संचित वारंवारता पूर्ण करण्यासाठी हे 50 आहे सुरुवातीचं। हे या 50 मधून आपल्याला ही वारंवारता मायनस करावी लागेल, म्हणजे किती, 2 घेतलं तर 48 होतील। त्यानंतर हे 48 परत या ठिकाणी घेतले, कारण 50 इथं परत घेतले म्हणून 48 घेतले। 48 मधून ही वारंवारता मायनस करायची वरची, 48 वजा 12 म्हणजे किती झाले, 36। परत हे 36 इथं आणले, 36 मधून आता ही वरची कोणती आहे, 20 आहे, आधीच्या वर्गाची वारंवारता 20, ती मायनस करा म्हणजे ती 36 वजा 20 म्हणजे किती झाले, 16। या प्रकारे आपल्याला ही सारणी भरता येतं। आता त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे। केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण आपल्याकडे एकूण 3 आहेत। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे मध्य, मध्यक आणि बहुलक। आपण कशाला म्हणतो केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण, समूहातील ज्या संस्थेच्या आसपास इतर संख्याची अधिक गर्दी असते ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करते, अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असे म्हणतो।
तर आपण हे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण कुठल्याही याच्यामध्ये समूहामध्ये ज्या संस्थेच्या आसपास इतर संख्याची गर्दी असते, आपण रेडीमेड ड्रेस बघतो, रेडीमेड ड्रेसमध्ये माप अगोदर घेतलेली असतात, म्हणजे हे ठरवलेलं असतं, म्हणजे मॅक्झिमम कोणते माप असतात त्या मापाचे ते ड्रेस तयार केलेले असतात, म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण त्या ठिकाणी वापरलेलं असतं. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे मध्य. सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असे म्हणतात. म्हणजे आपण सामग्रीमध्ये जे काही सर्व प्राप्तांक घेतले त्यांची बेरीज भागिले त्या प्राप्तांकाची एकूण संख्या, याला आपण काय म्हणायचं? मध्य. मध्य आपण कशानं डिनोट करतो? एक्स बारनं. एक्स बार मध्य बरोबर आहे एक्स बार बरोबर, मध्य म्हणजेच एक्स बार बरोबर आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन. समेशन ऑफ एफ आय एक्स आय, एफ आय म्हणजे काय म्हणतो आपण? वारंवारता, आणि हे प्राप्तांक, हे या दोघांचा गुणाकाराची बेरीज आणि एकूण प्राप्तांकाची संख्या, त्याला आपण जे काही एफ आय आहे त्यांची बेरीज, सर्व एफ आयची बेरीज म्हणजेच आपण काय म्हणायचं? एफ आयची बेरीज म्हणजेच आपण काय म्हणायचं? त्याला एन. म्हणजे हे सूत्र कधी कधी आपण असंही लिहू शकतो, एक्स बार बरोबर आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय भागिले समेशन ऑफ एफ आय, असे लिहिता येते. समेशन ऑफ एफ आय म्हणजेच आपण एन असं म्हणू शकतो. त्यानंतर मध्यक. सामग्रीतील संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास असता मध्यमागी येणाऱ्या संख्येला त्या सामग्रीचा मध्यक असे म्हणतात. आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने संख्या मांडल्या बरोबर मध्यभागी जी ही संख्या येते त्याला आपण मध्यक असं म्हणायचं. पण कधी कधी काय होतं, समसंख्या असताना बरोबर मधली संख्या आपल्याला ओळखता येत नाही, मग त्यावेळेस मधल्या दोन संख्या घ्यायच्या. त्या मधल्या दोन संख्याची जी काही सरासरी असेल ती सरासरी म्हणजे त्या पूर्ण संख्याचा काय असेल? तो मध्यक असेल. सामग्रीतील प्राप्तांची संख्या सम असेल तर मध्यक काढताना मध्यावर येणाऱ्या दोन संख्याची सरासरी काढावी. आणि बहुलकचा तर प्रश्नच नाही. जी संख्या वारंवार आलेली असते, सगळ्यात जास्त आलेली असते, अशा संख्येला आपण बहुलक म्हणतो. सामग्रीमध्ये सर्वात जास्त वेळा येणारा प्राप्तांक जोही असेल तो म्हणजे सामग्रीचा बहुलक होय. एखाद्या वेळेस दोन संख्या सारख्याच याच्यामध्ये येतात, जास्तीत जास्त वेळा येतात, मग त्यावेळेस त्या सामग्रीचे दोन बहुलक होऊ शकतात. तर या ठिकाणी बघा काही उदाहरणं दिली तुम्हाला. 24, 31, 26, 25 आणि 24 या प्राप्तांकाचा मध्य काढा. मग आपण काय केलं? सर्व प्राप्तांकाची बेरीज घेतली. 24, 31, हे 24, 31, 26 आणि 25 यांची काय केली? 25 आणि 24 यांची बेरीज घेतली आणि किती प्राप्तांक आहेत एकूण? 1, 2, 3, 4 आणि 5. 130 भागिले 5 म्हणजे किती झाला? मध्य 26 आहे. आता मध्यक म्हणजे काय सांगितलं होतं? त्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडायच्या. तर या ठिकाणी बघा चढता क्रम मांडलेला आहे. चढता क्रम 54, त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या 63, त्याच्यानंतर 66, त्यानंतर 68 याप्रमाणे. आणि या तीन संख्याच्या मधली जी ही संख्या आहे 68 ते झाला त्याचा मध्यक. त्याच्यानंतर आता हे आहे विषम संख्या असताना, म्हणजे 1, 5 किती संख्या होत्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 संख्या म्हणजे विषम. आता या ठिकाणी मात्र बघा समसंख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 संख्या दिल्यात. 8. मग अशा वेळेस मधोमध येणाऱ्या अगोदर चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडायच्या आणि त्याच्यानंतर बघा सुरुवातीला 3 सोडल्या, नंतरच्या 3 सोडल्या. हे मधोमध येणाऱ्या संख्या दोन कोणत्या? 30 आणि 32 याची सरासरी घ्यायची. 30 अधिक 32 भागिले 2 म्हणजे 62/2 म्हणजे 31. म्हणजे याचा मध्य काय येतो? या ठिकाणी 31 येतो. आणि त्याच्यानंतर फक्त निरीक्षणानं आपल्याला बहुलक काढता येतो. ते म्हणजे बघा या सांख्यिक सामग्रीमध्ये सगळ्यात जास्त आपण चढता क्रम या ठिकाणी मांडलेला आहे. चढता क्रम मांडल्याच्या नंतर बघा 81, 81, 81 ही संख्या सगळ्यात जास्त आली. ही 2 वेळेस आहे. 90, 55 2 वेळेस आहे, पण 81 मात्र सर्वात जास्त आहे आणि त्यामुळं या संख्येचा बहुलक काय झाला? 81 झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील सामग्रीचा मध्य काढा. स्वाध्यायामधले काही प्रश्न आपण बघूया. खालील सामग्रीचा मध्य काढा. मध्य काढताना आपल्याला काय करायचं? मध्य म्हणजे काय? सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या. म्हणून आपण मध्य काढूया. या ठिकाणी इथंच लिहितो मी. मध्य बरोबर आहे
मध्य बरोबर सूत्र लिहायचं असं, सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज, शॉर्टमध्ये सर्व प्राप्तांकाची बेरीज, प्राप्तांकाची बेरीज आणि भागिले छेद काय, प्राप्तांकाची संख्या, सामग्रीतील प्राप्तांकाची संख्या, प्राप्तांकाची संख्या. मग इथे प्राप्तांकाची बेरीज म्हणजे सर्व आता प्राप्तांक घ्यायचे आहेत आपण. 149 अधिक 152 अधिक 153 अधिक 151 अधिक 147 अधिक 152 आणि अधिक किती आहे 150 अधिक 153. छेदामध्ये किती, मग प्राप्तांकाची एकूण संख्या किती आहे 8 आहे. बरोबर आहे. या ठिकाणी या सर्व प्राप्तांकाची आपल्याला बेरीज घ्यायची आहे. या सर्व प्राप्तांकाची जर बेरीज घेतली तर टोटल येईल बघा हे 1207, 1207 आणि भागिले किती झाले, हे भागिले 8 संख्या आहेत 8. तर यांचा भागाकार केला तर आपल्याला 8 1 8 8 45 आणि हे 0 आणि पुढे 8 8 64 म्हणजे किती झाले 150.875. हा झाला आपला या ठिकाणचा मध्य. हे झालं याचं उत्तर. त्यानंतर यामध्येच आपल्याला परत पुढचा दुसरा प्रश्न पहा. 20 18 13 12 के आणि 10 या संख्येचा मध्य 15 आहे तर के ची किंमत काढा. आपण याच प्रकारे यालाही सोडू शकतो. आपल्याला दिलेल्या संख्यापैकी एक संख्या दिलेली नाही, एक संख्या दिली नाही. कोणती संख्या दिली नाही, या ठिकाणची संख्या दिलेली नाही, ती या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची आहे आणि मध्य दिलाय. मग आता आपण आताच पाहिलेलं आहे सूत्र. मध्य बरोबर काय सूत्र आहे, मध्य बरोबर आहे सर्व प्राप्तांकाची बेरीज, सर्व प्राप्तांकाची बेरीज, सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या, प्राप्तांकाची संख्या. बरोबर आहे. सर्व प्राप्तांकाची बेरीज घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, म्हणून मध्य बरोबर आहे, मध्य बरोबर आहे प्राप्तांकाची बेरीज घ्यायची आपल्याला. 20 अधिक 18 अधिक 13 अधिक 12 अधिक के अधिक 10 आणि भागिले, आता भागिले एकूण किती आहेत ह्या संख्या 1 2 3 4 5 आणि 6 भागिले 6 आणि तुम्हाला मध्य दिलेलं आहे. मध्य किती दिला आहे तुम्हाला 15 दिला आहे, म्हणजे या मध्याच्या ठिकाणी 15 लिहूया. 15 बरोबर आहे. या सर्वांची बेरीज, या सर्वांची बेरीज केली तर काय बेरीज येईल ही 20 अधिक 18 अधिक 13 अधिक 12 अधिक 10 म्हणजे एकूण किती झालं हे या ठिकाणी 73. अधिक के आणि छेद किती आहे 6. हे 6 इकडे पाठवले 15 90 होतात. 73 अधिक के बरोबर आहे 90 आणि म्हणून के बरोबर आहे 90 वजा 73 बरोबर आहे. के बरोबर आहे 90 मधून 73 काढून टाकूया. या ठिकाणी 90 मधून जर 73 आपण काढले तर किती येतं 17. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी के ची किंमत मिळालेली आहे. के बरोबर किती आहे 17. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील सामग्रीचा मध्यक काढा. मध्यक काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, त्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायच्या आणि त्यानंतर बरोबर मध्यावर येणारी जी संख्या असते त्या मध्यावर येणाऱ्या संख्येला आपण काय म्हणायचं मध्यक. पण जर संख्या सम असतील
तर त्यामुळं त्यावेळेस मात्र आपल्याला काय करायचं, मधल्या दोन संख्या घेऊन त्याची सरासरी काढायची आहे. तर आपण अगोदर काय करूया, चढत्या क्रमानं संख्या मांडूया. सर्वात अगोदर सर्वात लहान 385, 786, 1343, 1748, त्यानंतर येईल 1935, 2874, ह्या संख्या आल्या. आता आपण याला जर पाहिलं तर ह्या संख्याची म्हणजे सम आहेत, म्हणून आपण काय करू, हे दोन सोडले, हे दोन सोडले तर उरलेल्या संख्या तुम्हाला लक्षात आल्या असतील. एक आहे 1343 आणि दुसरी 1748. आता याची आपल्याला काय करायची, सरासरी काढायची आणि तेच असेल आपला मध्यक. म्हणून मध्य क बरोबर आहे हे 1343 अधिक 1748/2 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. यांची बेरीज केल्याच्या नंतर या ठिकाणी बेरीज आलेली आहे, याला 2 न भाग देऊया. बे 1 बे, बे 5 10, त्याच्यानंतर बे 4 8, परत बे 5 10 आणि हे पुढे 5. हा झाला मग आपला मध्यक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील सारणीवरून बहुलक काढा. आता आपल्याला बहुलक काढत असताना फक्त निरीक्षणानं आपल्याला हे बहुलक काढता येतो. या ठिकाणी आपण जर सारणी परत लिहिली तर तीच सारणी लिहिणार आपण, गुण त्याच्यानंतर वारंवारता. ही आडवी सारणी आहे, आपण जास्तीत जास्त उभी सारणी लिहू शकतो किंवा असंच ठेवलं तरी ही सारणी लिहिली तरी चालतं. यामध्ये तुम्हाला दिसतं बघा, सर्वात जास्त आलेल्या संख्या ज्या आहेत हे बघा, हे वारंवारता खाली बघायचं 3 5 2 1 5 2 1. सगळ्यात जास्त म्हणजे ही वारंवारता दिसते 5 आणि 5. म्हणजे एक जो अंक आहे 38 आणि 49 हा सगळ्यात जास्त आलेला आहे. म्हणून या माहितीचा सांख्यिक सामग्रीचा बहुलक जो आहे, बहुलक 2 होतात. या ठिकाणी बहुलक 2 होतात. बहुलक बरोबर आहे, बहुलक किती होतात, 2. कोणते कोणते होतील बहुलक, एक होतो 38 आणि दुसरा काय होतो 49. हे आपल्याला याचं उत्तर सांगता येतं. बहुलक बरोबर आहे 38 आणि दुसरा कोणता आहे 49. ओके. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे हा, खालील सारणीवरून मध्य काढा. आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य काढत असताना आपल्याला ही सारणी तयार करायची आणि त्यानंतर आपण याचा मध्य काढू. ही सारणी आपण तयार करूया. एक्स आय, एफ आय, एफ आय आणि एक्स आय. बघा, जी ही आपण सारणी दिली होती त्याला अशी सारणी लिहिली आहे. हे एक्स आहे, एफ आय आहे, ही वारंवारता आहे, हे दिलेले प्राप्तांक आहे. आता याचा गुणाकार करावा लागतो, कारण मध्य आपल्याला काढत असताना सूत्र माहीत आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय भागिले समेशन ऑफ एफ आय किंवा समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. तर त्यामुळं आपण याचा प्रत्येकाचा गुणाकार करू. प्रत्येक ठिकाणी 4 2 8 होतील इथं. त्यानंतर 8 चौक 32, 6 पंच 30, 8 10 80, 10 5 50, 12 2 24, 14 1 14. हे अशी आपल्याला याचं गुणाकार घेतला. आता ह्या सगळे गुणाकाराची बेरीज घ्यायची. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 1 18, 8 1 आणि 1 2 आणि 2 4, 5 आणि 4 9, म्हणजे हे किती झाले 23. आणि याची सुद्धा बेरीज घ्यायची. याला समेशन ऑफ एफ आय म्हणतो, त्यालाच आपण एन असं म्हणतो. याची बेरीज जर घेतली तर ही बेरीज येते 35. आणि म्हणून या ठिकाणी आता सूत्र लिहूया. मध्य बरोबर आहे काय सूत्र आहे, समेशन ऑफ
FIXI भागिले N. मध्य बरोबर आहे समेशन ऑफ FIXI आपल्याला माहीत झालेलं आहे, हे आहे 238 आणि N ची किंमत आहे 35. ह्या किमती ठेवू. 238 छेद 35 म्हणजेच मध्य बरोबर आहे, याला कटवायचं आहे. हे कटवलं तर 6.8 येतील, म्हणून मध्य बरोबर आहे 6.8. हे झालं याचं उत्तर. तर हा आपला शेवटचा प्रश्न होता आणि आपल्याला सर्व समजलं असेल. केंद्रीय प्रवृत्तीचे 3 परिमाण आणि त्याचबरोबर वारंवारतेचे जे 2 प्रकार आहे, वारंवारता सारणीचे, संचित वारंवारता सारणीचे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त. हे सर्व भाग आपल्याला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.